नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप यू ऑल आर डुईंग वेल. लाईफ लेसन्सच्या या भागामध्ये मी आशिष हाडके आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, लाईफ लेसन्समध्ये आपण मॅच्युरिटी पासून पर्सनॅलिटी पर्यंत आणि त्या संदर्भात सर्व आपल्या पर्सनॅलिटीच्या पैलूंवर आपण प्रकाश टाकला, आपण शेअर केलं, संवाद साधला. बऱ्याच जणांचे फोन पण मला आले आणि त्यांच्याशी छान गप्पा मारल्या आणि जीवनाबद्दल एक हसत खेळत चांगलं जीवन जगण्याची कला शिकण्याचा आपण प्रयत्न करतोय, प्रयत्न केलेला आहे आणि प्रयत्न करत राहायचा आहे. कारण जीवन ही वाहती नदी आहे, ती सरिता आहे, ती थांबणार नाही. इट्स अ रनिंग प्रोसेस अँड विच कॅनॉट स्टॉप. If you deliberately or purposely stops it for any reason, it's bad on your personality. So, जब मैं सोचता हूँ कि मुझे हिंदी में बात करनी है या इंग्लिश में बात करनी है या फिर मराठी में बोलना है, तो मैं ये सोचता हूँ कि मैं सभी भाषाओं में आपसे एक अच्छा कम्युनिकेशन प्रस्थापित करूं. पण आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या टॉपिकमध्ये आपल्याला कुठे थांबायचं आहे. एक्झॅक्टली विचार करण्यासाठी थांबायचं आहे. म्हणजे जीवन रनिंग प्रोसेस आहे, थांबू शकत नाही. थांबायचं आहे म्हणजे विचार करण्यासाठी थांबायचं आहे. कारण घाई गडबडीत घेतलेले निर्णय हे चुकीचे असू शकतात. कारण आपण ते कुठल्या तरी भीतीमुळे घेतो, कुठल्या तरी फिअरमुळे घेतो, कुठल्या तरी किसी डर से अपन वो निर्णय लेते हैं या फिर उस प्रक्रिया में जाते हैं. आता आज हा लाईफ लेसन्सच्या आपल्या या भागामधला फिअर, डर या किंवा आपण त्याला भीती म्हणू, त्यावर आपण बोलणार आहोत. भीती का वाटते, भीती कशी निर्माण होते, कशामुळे भीती निर्माण होते, याच्यावर थोडीफार चर्चा करू. आपल्याला हे सगळं माहिती आहे. आय एम जस्ट पॉलिशिंग इट, रिफ्रेशिंग युअर अँड माय नॉलेज. ऍक्च्युली भीती ही कशी निर्माण होते आणि कशाची असते, हे दोन्ही प्रश्न एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता आपल्याला हे बघायचं आहे की भीती कशामुळे निर्माण होते, कशामुळे भीती आपल्याला निर्माण होते. एक, आजच्या जर आधुनिक युगामध्ये बघितलं किंवा मॉडर्न एज मध्ये जर आपण बघितलं तर माणसाला शारीरिक किंवा फिजिकल फिअर ज्याला म्हणतो, शारीरिक भीती, त्यापेक्षा मानसिक भीती, सायकोलॉजिकल भीती, प्रोफेशनल भीती ज्याला म्हणतो आपण, टेक्निकल भीती याला आपण थोड्या एका आणखी वाईट शब्दामध्ये म्हणू शकतो, ती वाटत असते. आता या शारीरिक भीतीपेक्षा ही भीती खरंच मनासाठी, आपल्या बुद्धीसाठी, आपल्या पर्सनॅलिटीसाठी, आपल्या करिअरसाठी, आपल्या प्रोफेशनसाठी, आपल्या एकंदरीत जीवनासाठी हानिकारक आहे. म्हणून आपण त्याला डिव्हाइड करू की ही भीती कुठल्या कुठल्या पद्धतीमध्ये आपल्याला वाटत असते. इट्स अवर रेग्युलर एक्सपिरियन्स ऑफ यू अँड मी, एव्हरीवन. लाईक फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग, लोकांमध्ये बोलणे, लोकांसमोर बोलणे, याची आपल्याला भीती वाटते. म्हणजे बोलू शकत नाही, हमें डर लगता है. त्यालाच दुसरं नाव आहे स्टेज फिअर. म्हणजे स्टेजवर जाणे, तिथे बोलणे, प्रेझेंटेशन देणे, याची मला भीती वाटत असते सारखी की मी प्रॉपर भीती मला म्हणजे भीतोय म्हणजे मी प्रॉपर ते करू शकेल की नाही. भीतो म्हणजे काय नेमकं, मला लोक हसतील, माझी टिंगल उडवतील, एखादा शब्द माझा चुकला तर ते मला म्हणतील अरे यार कुछ बोलना नहीं आता फिर किसलिए बोलते हो आगे आके. मी निराश होईल, मी फ्रस्ट्रेट होईल, मी थोडा स्ट्रेसमध्ये येऊन जाईल आणि मी एकदा स्ट्रेसमध्ये आलो की माझी भीती पुन्हा वाढेल. हा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा. त्याच्यामुळे पहिली जी गोष्ट आपण बघितली, पब्लिक स्पीकिंग, लोकांची भीती, पब्लिकची भीती, पब्लिकमध्ये बोलण्याची, संवाद साधण्याची, स्टेज फिअर, हा आपल्याला पहिला भाग भीतीचा लक्षात घ्यायचा आहे. तो आपल्याला एक वाटत असतो. दुसरी भीती कशाची असू शकते किंवा आहे माहिती आहे आपल्याला, यश आणि अपयशाची. वाटते भीती की मला यश मिळेल की अपयश मिळेल, मी ही गोष्ट करून तर राहिलो पण ही योग्य आहे की अयोग्य आहे, मला याची नेहमी भीती वाटत असते. आता ही भीती जेव्हा मला वाटते त्यावेळी मी काय करतो, त्याच्यावर सुद्धा आपल्याला एकदा थोडं मनन चिंतन करायचं आहे. पहिली पब्लिक स्पीकिंगची भीती, स्टेज फिअर, त्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो.
लोकांची भीती वाटते, लोक काय म्हणतील याची भीती वाटते. दुसरं म्हणजे स्वतःच्या करिअरमध्ये मला यश मिळेल अपयश मिळेल, एज्युकेशनमध्ये, प्रोफेशनमध्ये, जीवनामध्ये, लग्न केल्यानंतर या मुलीसोबत लग्न केल्यानंतर मला सांसारिक जीवनामध्ये यश मिळेल की नाही याची सुद्धा मला भीती वाटते. आणि हे सत्य आहे की मला भीती, तुम्हाला मला सगळ्यांनाच वाटते, पण ती भीती आपल्याला घालवायची आहे. त्याच्यावर आपण बोलणार आहोत. ही दुसरी भीती झाली. तिसरी भीती आणि महत्वाची भीती म्हणजे मला नेहमी असं वाटत असतं की मी जो निर्णय घेतोय तो योग्य असेल की नाही. मला याची भीती वाटते, म्हणून मी निर्णय घेत नाही. माझ्या आपल्या डिसिजन मेकिंग हा एक टॉपिक घेऊन आपण एक लाईफ लेसन्सचा भाग मी तुमच्यापाशी शेअर केला होता काही दिवसांपूर्वी. युट्यूबवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे. यू कॅन हॅव अ लुक, वॉच अँड लिसन. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की निर्णय क्षमता का बरं निर्माण होत नाही, मी डिसिजन पॉवर माझं का बरं चांगलं असू शकत नाही किंवा असत नाही, किंवा मी ते निर्णय चांगले योग्य असे माझे का बरं ठरू शकत नाही. त्याचं कारण सुद्धा भीतीच आहे. मला भीती वाटते कुठलाही निर्णय घेताना हा योग्य असेल की अयोग्य, याचे परिणाम काय होतील याची मला भीती वाटते आणि मी निर्णयच घेत नाही. माझे बाबा बघून घेतील, माझी बायको बघेल, बायको असेल तर म्हणेल माझा नवरा बघून घेईल, तो बघतो, किंवा माझे शिक्षक बघून घेतील, माझा मित्र बघून घेईल. ते छोटे मोठे कामं आपले करत राहतो आणि एक नॉर्मल लाईफ आपण जगत राहतो की 10 ते 6. इट इज लाईक समथिंग लाईक इंडियन पॅटर्न. बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सुद्धा घाबरण्यापेक्षा काळजी घेणं. कारण डर के आगे जीत है, इसलिए डरना नहीं है, आगे बढ़ना है और ये सोचना है कि आगे बढ़ने के लिए मुझे निर्णय कैसे लेना है, डर को कैसे भगाना है. आता जेव्हा मी विचार करतो की मला भीतीला घालवायचं आहे, त्याच्यामध्ये आपण 3 बघितली: पब्लिक स्पीकिंगचं, यश अपयशाची भीती आणि निर्णय घेण्याच्या संदर्भातली एक भीती आपल्याला असते, योग्य आहे की अयोग्य. बरोबर आहे. आता या सगळ्या भीतींचा उगम कुठून येतो, या सर्व भीतींचा जो उगम आहे तो कुठून होतो याच्यावर डिपेंड करतं की ती भीती मी किती चांगल्या प्रकारे घालवणार आहे, उसको भगाना है, उसको डिस्ट्रॉय करना है या फिर वॅनिश करना है. हे मला आता डिसाईड करायचं आहे की कशामुळे, किंवा लक्षात घ्यायचं आहे बेसिकली की भीती ही कशामुळे, या 3-4 प्रकारच्या ज्या आपण भीती आपण बघितल्या कशामुळे निर्माण होते. बेसिकली याच्या मागे कारण असं आहे, माझ्या डोक्यामध्ये जे विचार आहेत त्यांचा एक आभास मी तयार करत असतो. काही गोष्टी अशा असतात की त्या नसतात तरी सुद्धा असल्याचा भास निर्माण होतो आणि म्हणून भीती वाटते. लहानपणी बघा आपली आजी, आपले आई वडील आपल्याला सांगायचे, ऐकलं तर ठीक आहे, नाही तर समोरचं वडाचं झाड आहे, त्या भूताकडे तुला पाठवून देईल, तू भूत येईल, तुला खाईल, तुला मारेल. काही म्हणायचे डाकीन बसलेली आहे, काही म्हणायचे चेटकीन बसलेली आहे त्या झाडावर. भीती निर्माण होण्याची नंबर ऑफ रिझन्स आहे, पण ते फक्त घाबरवण्यासाठी होतं की तुम्ही लहान मुलांनी ऐकावं. तिथे कोणी भूत बीत चेटकीन बिटकीन हा प्रकार अंधश्रद्धेचा आहे आणि तो प्रूव्ह पण केलाय आजच्या सायन्सनी की असं काही नसतं. फक्त भीती ही मनामध्ये असते. त्याच्यामुळे जसं आता मी एक्झाम्पल दिलं लहानपणीचं, तोच भाग आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी अप्लाय करायचा आहे की मी कुठल्याही प्रकारचा आभास तयार करणार नाही ज्याच्यामुळे माझं मन घाबरेल आणि माझी बुद्धी. बघा, देयर आर 2 थिंग्स, मन आणि बुद्धी. मनामध्ये भावना असतात, बुद्धीमध्ये निर्णय क्षमता असते. इट्स व्हेरी सिम्पल. आणि देयर आर नंबर ऑफ अदर थिंग्स ऑल्सो टेक्निकली इफ यू गो इन टू इन डीपली. बट मोठा जर विचार केला की मन जर नाही घाबरलं तर बुद्धीची निर्णय क्षमता वाढते. आणि मन आभासांमुळे, वेगवेगळ्या मनोराज्यामुळे, मनामध्ये वेगवेगळ्या विचारांचं असं राज्य तयार होते. हे असं होईल, मग तसं होईल, मग तसं होईल, मग तसं होईल, आणि मग मी असं होईल, अरे मग मला माझं कसं होईल. इट इज समथिंग लाईक दॅट. हा मनोराज्याचा भाग, हा भावनांचा भाग जो आभास निर्माण होतो, जो ऍक्च्युअल लाईफ मध्ये अगदी 2%, 5% होण्याचे चान्सेस असतात ऍक्सिडेंटली, इन्सिडेंटली, तो जर तुम्ही निर्माण करण्याचं बंद केलं तर मी तुम्हाला आय कॅन अश्युअर यू भीती निघायला, ती पब्लिक स्पीकिंगची असो, स्टेज डेअरिंगची असो,
योग्य निर्णय घेण्याची असो, जीवनातल्या अपयशाची यशाची असो, कुठलीही भीती घालवायला तुम्हाला बळ मिळतं. आणि हे जर बळ तुम्ही तुमच्या या आभास न निर्माण करण्याच्या पद्धतीने डेव्हलप केलं तर हळूहळू हळूहळू निर्णय क्षमता वाढते, तुमची मॅच्युरिटी वाढते आणि मग भीती नाहीशी होते. या भीतीच्याच टॉपिकवर अजून आपण पुढे बोलणार आहोत, पण आता तुर्तास इथे थांबूया आणि पुन्हा पुढल्या भागासाठी तुम्ही रेडी राहा. आय विल मीट. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, गात राहा, गुणगुणत राहा, आनंदी राहा. सी यू अगेन. थँक्स. हॅव अ नाईस डे.